श्रुती वेदाची कीळ आहे, वेदाची लहर आहे, शास्त्र पुराणाची झालर आहे श्रुती. आणि ती श्रुती एका वारकऱ्याच्या पायावर दंडवत करते. आईशे ब्रह्मवेत्ते अपरंपार. अपरंपार म्हणजे कोटी खर्व निखर्व शंख सांगितला नाही, संख्याच नाही, असे अपरंपार ब्रह्मवेत्ते पण वारकऱ्याची बरोबरी करू शकत नाही. एवढा मोठा ते अधिकारी मोक्षाचे. हो, एवढा मोठा अधिकार वारकऱ्यांचा. श्रुती नमस्कार करते. गुरुवर्य नामदेव आहे. आपण म्हणता की विश्वाच्या मालकाचं मुख बघितल्याच्या नंतर दुःख जातं, असं कोणाचं गेलंय का? नामदेवरायांनी स्मित हास्य केलं. ते नामदेवराय होते. नामदेवरायानं सांगितलं, श्रुती माते असं एकाच काय विचारती ग माझी माय? असे इतके उदाहरण आहेत की माझी वाणी सुद्धा पुरणार नाही, इतकं भगवंताच्या मुखाचं वर्णन आहे. असो, पण मला एखादा पुरावा मिळेल का? एका डॉक्टरकडं एका व्यक्तीनं जाण्यासाठी सांगितलं. शिवाजी काका आमचे गावकरी आहेत. आईची सेवा केली काकांनी आमच्या खूप, शेवटच्या श्वासापर्यंत. सगळ्यात मोठं पुण्य जर पदरात पाडून घेतलं असेल तर आईची सेवा केली काकांनी. माझ्या डोळ्यानं पाहिली, खूप सेवा केली. म्हणून कीर्तनात या परिसरात आलं की त्या जवळ घ्यावं वाटतंय. पुण्यवान माणसं जवळ असावं. विठाला विठाला. मी देखाव्याला मानित नाही. 50,000च्या वानाच्या वस्तू आणल्या, गावात 1 नंबरच्या वस्तू नवऱ्याच्या वानात वाटल्या आणि नवऱ्याच्या पाया पडत नाही. ती चुडेली नाही, मी नाही मोजीत तिला. तुम्ही बलवा नका बोलू. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याल 36 गाव, मी काय माग लागे नाही, मला नाही आवडत. जो मायबापाच्या पाया पडत नाही, महाराजाच्या थैल्या उचलतो तो भडवाय. आणि आई वडिलाच्या पाया पडत असेल आणि महाराजाच्या पडत नसेल तर 1 नंबरचा आहे. जी बाई नवऱ्याच्या पाया पडतील महाराजाच्या पडत नाही ती 1 नंबरची साध्वी. महाराजाच्या पाया पडतील नवऱ्याच्या पडत नाही 1 नंबरची चुड्याली. तिनं पाया पडल्यावर महाराज धोत्रा सगळं जळण. कारण महाराज जळाल्यावर धोत्राला किती किस्तू लागत असतो. सगळ्यात मोठं पुण्य कोणतं असेल तर आपल्या कपाळाच्या मालकाचं दर्शन घ्यायचं, सर्वात मोठं पुण्य. आणि सर्वात मोठं पुण्य कोणतं असेल तर आपल्या मायबापाचा आदर करायचा. सकल तीर्थाचे धुरे जे का जाण माता पितरे. माझ्या माईंनो, तुम्हाला चोंबळ्या गप्पा ऐकायची सवय लागली असेल. तुम्हाला जर आज कठीण वाटत असेल, तुमच्या कानाला वाटत असेल या गावकऱ्यानं मेलेला आणलंच कशाला, असं वाटत असेल, तुम्हाला वाटत असेल. पण लक्षात घ्या, माझा काय तुमचा बांधाल बांध नाही, घराला घर नाही, मग काय धुप नाही, तुम्हाला येत नाही, मला काय घेणं देत नाही, नका आणू याच्यानंतर. पण लक्षात ठेवा, आपल्या मालकाचा आदर करते तिची नुसत्या लोकावर सत्ता नाही, पण तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. आता तो वाटत असेल ना गिरगावचा बाळा खरं बोलायला. जिचा नवऱ्याच्या पायावर विश्वास आहे तिचा पंढरपुरातला मालक शब्द मोडीत नाही. याच्या पलीकडे सांगू का, नवऱ्याच्या 3 टाइम दर्शन घेणारी जर बाई असेल तर तिनं भारतात नाही कोण्या देशात गेली तर कोण्यात महाराजाच्या पाया पडू नको, देवच तुझ्या पडल. पडला 9 बायकांच्या. लोपामुद्रेचं दर्शन विटेवरच्या मालकानं 9 वेळेस घेतलं 7व्या अवतारात. ती फक्त अगस्तींचं दर्शन सकाळ संध्याकाळ 3 टाइम दर्शन घेत होती, दुपार 3 टाइम. एवढी मोठी ताकद. नामदेवरायानं सांगितलं, श्रुती माते ऐकत राह तू. काय पवित्र मुख आहे त्या मालकाचं. 7व्या अवतारात एका बाईनं शहाणपणा केला. फार नालायक बाई होती.
अविचारी होती, दुराचारी होती. ती एका श्रीमंत बाईची दासी होती. आणि त्या श्रीमंत बाई सुद्धा गर्विष्ठ होती. ती सुद्धा नालायकच होती. श्रीमंत पैशावाल्याची होती पण नालायक होती. पैशावाली माणसं अक्कलवान असते असं तुम्हाला कोण म्हणतंय? आणि पैशावाल्याला जरच आकली असत्या तर रावणाची अक्कल काऊन न दिला गेली? त्याला तर 80,000 बायका होत्या ना. त्याची एक चौकट इकल्यावर 13-12 खासदार होता येत होत. एक चौकट कोणाची मायविनी त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. अशा 7 कोटी सोन्याच्या चौकटी असताना 80,000 बायका. किती सुंदर बापू. 80 माझे मुक्तराणे माझे मुक्तराणे मंदोरा. त्या सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी. 80,000 बायका, 7 कोटी सोन्याची घर. किती मोठा श्रीमंत. भारतातला 6व्या क्रमांकाचा श्रीमंत. पृथ्वीवर जितके देश आहेत, मी 3 नंबर म्हणत होतो रावणाला, आता पुन्हा दुसरे श्रीमंत सापडेत बापू. म्हणून रावणाचा 6वा क्रमांक आहे श्रीमंतीत. 1 नंबरचा श्रीमंत राजा भरत आहे. जेने दिगमंडळ जिंकिले, समुद्र वलयांकित राज्य केले, नाना भोग भोगिले, जे देखिले सुरवरी. जेने दिगमंडळ जिंकिले, नाना भोग भोगिले, जे नाही देखिले सुरवरी. सुरवर म्हणजे देवता. ज्यानं स्वप्नात सुद्धा जे भोग पाहिले नाही ते राजा भरताने जीवनात आस्वाद घेतला त्या भोगांचा. आई लेकरावर जितकं प्रेम करते इतकं प्रेम आपल्या प्रजेवर केलं. म्हणून त्या भरत राजामुळे या देशाला भारत देश नाव पडलं. हे कोण्या भंगिरेमुळे नाही पडलं. राजा भरतामुळे या देशाला भारत देश नाव पडले. विठाला विठाला. तो 1 नंबरचा श्रीमंत. महाराज पृथ्वीवर जितके देश आहे सर्व देशातला 6व्या क्रमांकाचा जरी श्रीमंत असेल. मधले घरी गेल्यावर वाचा ना, सगळे सांगाल काय गुत्त थोडं घेतलं मी. 5 जण मोबाईलवर लई चॅटिंग करतं. भंगिऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देता. सकाळी त्याच्या बायकोन त्याच्या थोतरीत आणली होती आणि तरी तुम्ही त्याला शुभेच्छा देता. त्याचं लोन तुमच्याकडे आलं तर तुमची हानी. विठाला विठाला. कधी आपलं वाचायचं शिका ना. तुमचं काम झालंय मशान वैराग्य. एक तरुण पोरग मेलन मशानात, माणसं सगळेच रडायले. काय वो अवघड काम झालं, कस कायच गेले. आणि तिथून आल्यावर आपोआपले धंदे सुरू केले. तुम्हाला 8 दिवस वैराग्य येते सप्त्याचं. याच्यानंतर वैराग्य काय येत नाही तुम्हाला. सप्ताह झाल्यावर मी पुढच्या सप्त्यापर्यंत कधी कधी चांगलं मोबाईलवर पाहिलं पाहिजे, चांगले वाक्य ऐकले पाहिजे, चांगल्यांशी संवाद साधले पाहिजे. काय 60-65 वर्षाचं आयुष्य नालायकाशी वेळ घालून कशाला मातीत घालतात ते आयुष्य. विठाला विठाला. नालायक स्त्री आपल्या पतीला मारलं होतं तिनं. अश्वपती राजाची बायको. प्राण्याची भाषा कळत होती आणि प्राण्या मुंग्या काय बोलल्या विचारलं. नको ग म्हणे, मला सांगायला जमत नाही. मी सांगितलं की मरतो. ती म्हणे 10-12 मरा पण सांगा. मालकाच्या तोंडातून वाक्य पडलं. बायकोनं ऐकल्याबरोबर मालक गेले. अशा बाईची पोरगी कशी असेल? ती सासू सासऱ्याला सांभाळील का? जिनं जिवंत नवऱ्याला एका क्षुल्लक कारणासाठी मारावा, तिच्या पोटी जन्माला आलेली पोरगी किती विदुषी असेल.
आणि ह्या बाईची दाशी किती नालायक असेल, तिचंच नाव मंथर आहे. डब्या संग ढकन फुकट, तशी नवरी संग सफरेम भेटालती. करवली आलती आणि आणि ती करवली तिथंच राहिली. आता करवले राहत नाही का, सत्यनारायण झालं की वापस येतात. नवरी संग गेलेली करवली, एक करवली म्हणली मला इथं राहायचं. नवरी म्हणली मग मी हिरी तुडी टाकते, तुला इथं कशाला राहायचं, तुला इथं राहायचं म्हणलं मला कशाला पाठीलं इथं. एकच करवली गेली तर इतका नालायकपणा केला तिनं. पंढरपुरातल्या मालकाला 14 वर्ष 26 दिवस बिना चपलाचं फेरिलं. एक करवली इतकी नालायक, तिचं नाव मंथरा. 7व्या अवतारात पाप केलं, 8व्या अवतारात 32 जाग्यावर वाकली. दुःखाची निवृत्ती सांगतो, दुःखाची निवृत्ती. नामदेवराय सांगायले श्रुती मातेला, हे श्रुती माते बाई ग, 7व्या अवतारात आमाप पापाचे डोंगर झाले. या पापामुळे पुढचाही जन्म स्त्रीचा प्राप्त झाला ग. पण अत्यंत कुरूप कुरूप तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे कुक्या दासी रूपरासी 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 राशी विन कळा. दिसायला अत्यंत घाणेरडी होती. हे गिरगावकरांचं ऐकायचं नाही, माझ्या देहूतल्या मालकांचं ऐकायचं. तुका म्हणे रूपराशी, तुका म्हणे कुब्जा दाशी, रूपराशी हिन कळा. अत्यंत हीन होती. महाराज रात्रीच्या प्रहराला किंवा दुपारच्या वेळेला एकांतात जर शेतात एकट्याला दिसली तर माणूस जाग्यावर मरायचा, इतकी बेकार दिसत होती. पण तिच्या या बोटात ताकद होती. देव प्रत्येकाला काही ना काही गुण देतो बरं, हो प्रत्येकाला गुण देतो. पण माणसं शरीराला दिलेला गुण दुसऱ्या कामासाठी वापरतात. डोळे जर चांगले दिले तर अभ्यास करावा, ग्रंथ वाचावा, अभ्यासाची पुस्तकं वाचावा. आपण शेतकरी असोल तर शेतीतले तज्ज्ञ काही लोकांचे पुरावे ऐकावा, वाचावा. डोळे त्याच्यासाठी वापरायचे ना. कान चांगले दिले तर लावणे ऐकतो. हो 90 वर्ष वय झालं तरी ती लावणी ऐकून गुडघ्यावा असे बोट वाजितो. वा वा, तुला पुढचा जन्म ढोलकी वाजायलाच देव देणार. विठाला विठाला. 90 वर्ष झालं तरी लावणीच ऐकतो. तुझ्या गौऱ्या पुढे गेल्या सुमळ्या तरी म्हणतो काय ती लावणी होती. वा 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 वा, तिलाच बोलवायचं तू ह्या तोंडावर इस्तू टाकायला. विठाला विठाला. कान दिलीत, पाय दिलीत तर कधी कधी शेतात येढा करायला जावा, घरापासून मंदिराकडे यावा. जातो ना पोते खेळायला. कधी कधी पंढरपूरला चालत जाय ना शेतात येढा करायला. बघ आपली हळद कशी आहे, आपला कापूस कसा आहे, सोयाबीन कसं आहे. गड्याला सांग, पोरायला सांग, कापसावर किडे, सोयाबीनवर किडे, तू राशी अशी झाली, आमका औषध फवारा, खत घाला रे, पाणी द्यायची वेळ आली रे. जाय ना तिथपर्यंत. याच्याकरता पाय खर्च करायचे. चुकीच्या कामाकरता आपण देवान दिलेला हा पवित्र देह आहे ना. देवे दिला देव भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. आपण चुकीच्या कामासाठी खर्च करतो. महाराज तिला जे बोट दिलं तर हे जे बोट होतं की ह्या बोटात इतका सद्गुण होता. तिनं एखाद्या माणसाला गंध लावला की त्याला झोप लागत होती. झोप कोणाला येत नाही सांग का तुम्हाला? ज्याचं दुखत त्याला एक काका. दाढ दुखत असेल, डोळा दुखत असेल, पोट दुखत असेल, नवनाथ बुवा त्याला झोप येत नसती. आणि अजून एका व्यक्तीला झोप येत नाही, ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला एक. काय त्यानं घर बांधलं, बांधितच असते. मिस्त्रीला आणल्यावर काय झालं नाही बांधायला. अरे पण पैसे त्याला गौसलं. पहा त्याला गौसलं म्हणते. कुठं गौसलं तर नदीला. मग तू काऊन जेसीबी लावून उकरीनं? तुला नाही गौसत का सोंबळ्या? काय माणसं उदात्त अंतकरणाने मोठे पण मानितच नाहीत. हा, ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला एक झोप येत नाही, आणि ज्याचं दुखतंय त्याला एक नाही. कंसाला दुसऱ्याचं खपत, दुसऱ्याचं म्हणण्यापेक्षा कंसाला त्याच्या मायबापाचं खपत नव्हतं. भागवत नीट ऐका. ज्यानं गोड अभ्यास केलाय त्याचं ऐका.
तुम्हाला कळल. माझ्यासारखे वह्या लिहिणार तर कुंटाला नाही येतं. इथे श्रीमन महाभागवते पुराणे सुदामदेव नावाचे ब्राह्मण होते बरं का. आणि काय त्या सुदामदेवानं परमेश्वराचं भजन केलं बरं का. आणि काय त्या सुदामदेवाला सोन्याची नगरी दिली बरं का. लगेच कूलर चालू झालं, वहीचं पान उलटलं. आजामेळ नावाचा ब्राह्मण होता बरं का. गेलं भागवत, लगे पैठणून नांदेडला झालं भागवत. खरे असं नका, चांगल्यांचं ऐका. हो, चांगल्यांचं ऐका. लय गाणी ऐकायची सवय झाली तुम्हाला. चांगलं ऐका, चांगलं, देव चांगलं करील. निदान कीर्तनात तरी चुकीचं ऐकायची अपेक्षा करू नका. तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य, तुमच्याकडे भिताडासारखे मोबाईल आहेत. मला नाही ते मनशी फुटकय, मला नाही. घेईन ना मी, सोन्याचा घेईन. माझ्याकडे का पैसे नाहीत का? होय काका, आहेत पैसे. मी तसा कुथ्यानार माणूस नाही. पण चला, आपल्याला आता 90 वर्ष लुगडं घातलं, कशाला म्हातारपणी गाऊन घालायचं. याच मोबाईलवर आपल्याला मरायचं. आता नको दुसरा मोबाईल आपल्याला. पण तुमच्याकडे भितडासारखा मोबाईल आहे ना राजो, मग याच्यावर पाहन तुम्ही चांगलं बघा. आणि तुम्हाला ऐकायचीच गाणी तर त्या मोबाईलवर घरी बसून, मी म्हणणार नाही ऐका, पण जर इच्छाच असेल तुमच्या डोळ्याला आणि कानाला तर तिकडं सुख घ्या ना. कीर्तनातल्या कुठल्याही व्यक्तीकडनं गाण्याची अपेक्षा करू नका. त्या कीर्तनकारालाही मातीत घालताना तुम्ही मातीत जाता. विठाला विठाला. आणि एक सांगू का बापू, आपल्या लोकांना बी हिशोबात परमार्थ करायचा. वचवच केल्यान माणूस मोठा होत नाही. सोपं वाक्य विचारतो तुम्हाला, मी काय अडचणीत हात घालीत नाही, इचू निघत असते. आडती पोते उचली तू का हमाल. आबासाहेब दुकानामध्ये सोयाबीनचे पोते, ज्वारीचे पोते, मुगाचे पोते, तुरीचे पोते, हमाल उचली तू का आडत्या. हमाल. आणि श्रीमंत कोण होतोय? आडत्या. आडत्यानं कधी पोतं पाठीवर घेतलं का? नाही. आणि मग हमालाच्या पाठीवर तर सदगाळे पडले वान्यरावाने. तरी आडत्या इतका श्रीमंत का नाही? ललाटीचे लिहिले न पुशे काही. अन्न मान प्रारब्धाधीन. तुमच्या आमच्या हातात एक श्रीमंत होणं. काम करत राहायचं आपण. व्यवसाय ज्वारील कंस आले. उद्या ज्वारी पाडायला जाची, संध्याकाळी गाराच पाऊस पडला. कडबा तरी कामी आला का? हळदीला नाना प्रकारचे खत घातले, बुडातली खोडमाशी लागली. तुमच्या हातात आहे नाही. उसाल नाना प्रकारचे खत घातले, दशी पडली. दशी पडली, कंस बी आले. ढवळे सिपीत कंस. नाना उसाची. शाळंदीतले मालक म्हणले, उसाल कंस आले, येतेत नवरी तुरा. आणि दशी पडली, आणि तितक्यात वरून तार गेलता, शॉर्ट सर्किट झालं ना, अख्खा ऊस जळाला. तुमच्या हातात खत घालल्यावर घरी उत्पन्न ये ना. गावाच्या राशीव तांबुरा पडतो. राशीवर राशीवर कोण्या पाण्यान धुवा, चपाती लालच. तुमच्या आमच्या हातात मोठं होणं म्हणून वचवच करायची नाही. अंग फेकल्यानं माणूस लोक मानित नाहीत. हा, काही गाणे म्हणले नाही लोक मानित नाहीत. 1-2% वर्ग मानितू, आणि त्याचं ते संपल्यावर ते काय नाही इजून जाते. मोठा भापका कवा बी सकाळच्याला अंधार करतोय. म्हणून जी बाई शहाणी असती का, ती बारकीच वाट होती. पहाटलोक उजीड राहतोय सडा टाकूस तर. आणि कालची मग टिकल्यावाली
हो ती अशीच मोकार टेकन चौकीत लुगडं एक हो मोठा टेंबा केला आणि अंधारात कोणतं शेण आणावं कळालंच नाही कशानं घर सारीलं असं नसतं बाई हो बारका असो बारक मग ते संसार असो ते परमार्थ असो ते व्यापार असो ते राजकारण असो ते शैक्षणिक क्षेत्र असो ते वैद्यकीय क्षेत्र असो भपका कवा बी धुपनच करीत असतो विठाला अतिशोक्ती नसली पाहिजे आपला संप्रदाय अत्यंत सरळ सोपा साध्या मार्गाने चालणारा संप्रदाय आहे चला बाई 32 जागेवर वाकलेली इथपर्यंत आलतो ना कंस हा परद्वेषी त्याला स्वतःच्या आई वडिलाचं खपत नव्हतं इथपर्यंत आलतो मी की कंसानं आपण इतकंच ऐकतो पहा वसुदेव देवकीला बंदी शाळेत टाकलं बरं का आणि काय त्या कंसाचं पाप वाढलं बरं का म्हणून भगवान द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा गोप मथुरेत आले बरं का आणि कंसाला आपटू आपटू हाणलं बरं का वाचून सांग जाय रे सुमळ्या माणसं मरतील तुया पुढचे देवानं त्याच्या आई वडिलाला बंदी शाळेत टाकले म्हणून प्रेम नव्हतं आई वडिलावर असं मी म्हणणार नाही पण सगळ्यात मोठं पाप झालतं कंसानं त्याच्या आई वडील अंधार कोठडीत टाकले होते महाराज सर्वात जर दोषी कोण असेल सर्वात मोठं जास्त पाप कोण करत असेल तर मायबापाच्या विरोधात वागणारा गावात 1 नंबरचा पापी असतो 1 नंबरचा पापी एक मन आहे शिवाजी काका जो मायबापाचा होऊ शकत नाही तो कोणाचाच होऊ शकत नाही महाराज ज्या माईनं 9 महिने पोटात सांभाळले काय वेदना असतील तिला किती वेदना असतील मला सांगा बरं तिला पटपट चालता येतं का लवकर काम करता येतं का तिला प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवावं लागतं राजे हो तिला तिच्या जीवाचं बघा वाटत नाही ती एक बघते माझ्या पोटातलं बाळ सुखरूप असावा इतकं बरं नुसतं पोटातलं बाहेर आल्याच्या नंतर तिचा प्रश्न संपला असं नाही ती तिच्या रक्ताचं दूध करून वक्षस्थळात पाठवते आणि वक्षस्थळातलं दूध आपल्या बालकाला देते रक्ताचं दूध काय काय ताकद महाराज मग ते आईचा होऊ शकत नसल ते तुमचा आमचा होईल कशाला कल्पना करता ज्यानं नाना प्रकारची कुरवंडी केली कोणासाठी कुरवंडी असती बाप करी जोडे पुराची ओढे आपुले कुरवंडी वाळवोनी एकाएकी केला विराजीचा धने कळेवा बाप करी जोडी लेकराचे ओढी आपुली कुरवंडी आयुष्य घातलं काही काही लोकांनी लेकरासाठी आयुष्य घातलं आयुष्य किती मोठा देव आहे तो बाप किती मोठी आई देवी आहे ती आई आणि त्या आई वडिलाला बंदी शाळेत टाकलं त्या आई वडिलाला म्हणून पंढरपुरातल्या मालकाला राग आला आणि या हरामखोराला मारण्यासाठी पंढरपुरातला मालक आले नगरीमध्ये देवाचं वय होतं 11 वर्ष 54 दिवस कारण पंढरपुरातले मालक जन्माला आल्यापासून 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहिले आणि 54व्या दिवशी सकाळी अक्रूर नावाची व्यक्ती रथ घेऊन आले आणि मथुरेत प्रवेश 54व्या दिवशी केला असं भागवत सांगते गिरगावचा बाळू नाही मी काय तिथला सरपंच थोडाच होतो मला इतकं माहित असायला का मी त्या भागातला आमदार होतो का खासदार होतो का मंत्री होतो काय नव्हतो तिथला हे असं भागवत सांगते मी नाही आणि वारकरी संप्रदायातल्या वक्त्यांनी मंच सांगायचंच नाही त्याला कुठंतरी आधार असला पाहिजे आधारा वाचूनी काय सांगशी कहाणी नाही सांगायचं आपल्या मनानं बोलणं म्हणजे गाईचं मांस खाल्ले इतकं पाप लागतंय इतका मोठा धर्मदंड संप्रदाय सांगितला महाराज वा आपल्या आई वडिलाला बंदी शाळेत टाकलं हे पाप वाढलं पृथ्वी माता शरण गेली आणि भगवंत 54व्या दिवशी मथुरेत प्रवेश केला मथुरेत प्रवेश केल्याबरोबर एका व्यक्तीला अगोदर मारलं एका व्यक्तीला आधी मारलं त्यानेही 7व्या अवतारात चेष्टा केली ती निंदा केली ती निंदा आधी मारलं त्याला तो रजक होता कपडे धुणारा हो
कबीरजी फार वर्णन करतात. धोबी का शिर वही पटका, जय गोपाला जय गोपाला जय गोपाला जय गोपाला. तिथंच मारला तो धोबी. त्याच्यानंतर पुढे एक शिंपी भेटला. काय शिंपी? सात्विक होत. शिंपी म्हणजे कपडे शिवणारा. एवढा सात्विक. त्या धोब्याचं पडलेलं गठुड या शिंप्यानं घरी नेलं आणि रथात पाहिलेल्या दोघाय सारखे कपडे शिवले. गज कैची ले दर्जी आया, कपडे थे कुछ ढीले ढाले, मन चाहे वो तन पहिनावे, जय गोपाला जय गोपाला जय गोपाला जय गोपाला जय. कबीरजी सांगतात कपडे थे कुछ ढीले ढाले, गज कैची ले दर्जी आया. दर्जी हा हिंदी भाषेत शब्द आहे, उत्तर भारतातला. दर्जी म्हणजे शिंपी. तो शिंपी आला आणि भगवान गोपाल कृष्णाला आणि बलराम दादाला कपडे शिवले. काय उदात्त अंतकरण. प्रसन्नपणाने शिंप्यानं असं पाहिलं. नुसतं पाहिलं. काय साजरा आहे देव, काय साजरे आहेत दादा, काय साजरी आहेत मूर्ती गोकुळातली. महाराज इतकं पुण्य उदयाला आलं तर त्या साजऱ्या मूर्तीनं त्या शिंप्याच्या पाठीवर हात टाकला. अरे तू द्वापार युगात शिंप्याच्या कुळातल्या एका व्यक्तीने वारकऱ्याने मला आहेर केला. चंद्र सूर्य येतोपर्यंत एका शिंप्याचं नाव जिवंत राहील. त्या शिंप्याचा आज सेवेकरता अभंग घेतलाय. त्या शिंप्याचं नाव आहे संत शिरोमणी नामदेवराय. शिंप्याच्या कुळात नाम मालक सांगतात ना. शिंप्याच्या कुळी जन्म माझा झाला, हे तो गोपाला सदा, हे तो गोपाला सदा. शिंप्याच्या कुळी जन्म माझा झाला, हे तो गोपाला सदा, शिंपियाचे कुळी जन्म माझा झाला, हे तू तो गुंतला सदाशिवी. स्वयं नामदेवराय वर्णन करतात माझा शिंप्याच्या कुळात जन्म आहे. विठला विठला द्वापार युगात एका शिंप्यानं पुण्य केलं. नुसतं प्रसन्नपणाने पाहिल्याबरोबर पाठीवर थाप पडली. चंद्र सूर्य येतोपर्यंत एका शिंप्याचं नाव विश्वभर जिवंत राहील. संत शिरोमणी नामदेवराय. काय पुण्य महाराज. पुढे गेल्याबरोबर ही तुका म्हणे खूप ज्यादा शिन रूपराशी ही 32 जाग्या